हॅलो हॅलो नमस्कार. किती दिवसांनी आज परत एकदा आपलं स्वागत होतं आहे आणि किती दिवसांनी परत आपण बोलतोय. जवळजवळ 3 ते 4 महिन्यानंतर आज व्हिडिओ बनवतोय. तर आज नवीन दिवस आहे, म्हणजे नवीन वर्ष चालू झालं आहे. आज 2024चा पहिला दिवस आहे. इंग्लिश किंवा आपण कॅलेंडरनुसार बोलू शकतो. आपलं तर गुढीपाडव्याला होतं. तर ठीक आहे, आज आम्ही आलो आहे कलावंतीला आणि आता बघूया कलावंतीला जायचं आहे. आम्ही प्रबलगड केला आहे, तो तुम्हाला लिंक देईन मी. आणि बाकी आता आलो आहे. येताना पण आमचं प्रॉब्लेम अनिकेत भाऊ आमचे आता आम्ही तुम्ही बघितलं तर हरिहर केला तेव्हा मी आणि अनिकेता होतो, तसंच आज कलावंती केलं करतोय. तर मी आणि अनिकेता दोघंच जण आहोत. आणि आम्ही येत होतो तेव्हा अनिकेताने आमचा मॅप गुगल आंटी त्यांनी आम्हाला पकवलं आणि त्यांनी पण टाकलं 4 व्हीलरचा मॅप. तर आम्ही फिरलो आणि आता आलो. येताना मस्त हे बघा आमचे वडापाव पण आलेत. मावशी तुम्हाला प्लेट पाहिजे वापस? ते ठीक आहे, हे वडापाव आलेत. आणि आम्ही येत होतो. सकाळी येण्याचा एक फायदा आहे, म्हणजे आपल्याला चांगली मॉर्निंग बघायला भेटतं. आम्हाला सन चांगला बघायला भेटला. सनराईज खूप चांगला होता. आलो आता पार्किंग केली आहे, वडापाव खातो आणि मग निघतो. आता वाजलेत 8:30, खूप लेट झालं आहे. त्यांनी पण बघू, आज काय सुट्टीच आहे त्यामुळे टेन्शन नाही, आरामात जायचं आहे घरी. दोघंच जाऊन ट्रेक पण लवकर होणार आहे, लवकर जाणार. तर चला व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा, तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन देणार आहे मी. चला या वडापाव खायला. तर चला आम्ही आता निघतोय आहे. झालं नाश्ता इष्टा आणि दादा भेटले 2 पोलीसवाले. त्यांनी खूप आता आम्ही बोलत होतो, बराच टाईम झाला, खूप काही सांगितलं आहे. चला बाय, भेटू. तुम्ही आलात ना की हा बघा, तो तुम्हाला बोललो चांगला प्लेन रस्ता होता. तो प्लेन रस्ता संपल्यावर 2 मिनिटं अजून पुढे चालायचंय आणि पुढे चालल्यावर ही उजव्या साईडला डस्टबिन लागते. डस्टबिन पासून हा लेफ्ट साईडला जातो. एक ऑफ रोड आहे, पण तिकडनं तुम्ही लवकर पोचाल. आणि हा इकडून स्ट्रेट आहे, तो तुम्ही आरामात, कोणाला जर ट्रेक हार्ड करायचं नसेल तर तुम्ही सरळ जाऊ शकता, नाही त्यामुळे लेफ्ट मारून तुम्ही वरती जाऊ शकता. आम्ही आता हार्ड ट्रेक करणार आहोत. आम्ही हा अगोदर केला आहे, त्याच्यामुळे आता हा करतोय. आम्ही मागच्या टायमाला आलेलो तेव्हा येताना इकडून आलेलो, त्यामुळे आता जातोय आहे. आम्हाला लवकर पोचायचं आहे. तर चला आता आम्हाला किती टाइम लागतोय ते तुम्हाला सांगणार आम्ही. आता आम्हाला जवळजवळ ट्रेक करून आम्हाला 15 मिनिटं सुरुवात झालेत. आम्ही फर्स्ट बेस कॅम्पवर पोहोचलोय आणि तुम्ही बघू शकता ते पालनेत आणि आम्ही आलो. तर हे बघा इथे खाली तुम्हाला 2 रस्ते एकत्र येतात. जो आम्ही हार्ड ट्रेक केला तो आणि एक सरळ येत होता तुम्हाला बोललो तो. 2 ट्रेक सरळ येऊन ह्याच्यात भेटतात. आणि तुम्ही जर ह्या पालण्यांचा यूज करत असाल तर हे बघा इथे लिहिले 10 रुपये तुम्हाला द्यायला लागतील. बाकी ठीक आहे. आता आम्ही जातोय वरती. अजून अर्धा पण चढून नाही झालंय. जेव्हा आपण जाणार प्रबल माचीला जाणार आपण, तेव्हा होईल आपला अर्धा ट्रेक. त्याच्यानंतर पुढे अर्धा आहे. तर चला आपल्याला कलावंती बघा, टॉप टू टॉप बरोबर कलावंती दिसत आहे. फायनली पोहोचलो आम्ही प्रबल माचीला. आणि प्रबल माचीला बघू शकता आता आमच्या पाठीत कलावंती दुर्ग आहे आणि प्रबलगड. हा प्रबलगड आहे म्हणून प्रबल माची बोलतात. आणि कलावंती दुर्ग, आता कलावंती दुर्गाला जातोय आपण. आणि तुम्हाला जर स्टे बी करायचं असेल तर इथे कॅम्प साईट आहे. रात्री संध्याकाळी येऊन तुम्ही बुक करू शकता. इथे नंबर आहे तुम्हाला देईन मी, इथं येत असेल स्क्रीनवर. तर चला आता आमचा अर्धा ट्रेक पूर्ण झालाय आणि अर्धा ट्रेक राहिलाय.
तर तुम्ही येता तेव्हा तिथे बोर्ड आहे, तिकडून मग तुम्हाला गावामध्ये घुसायचं आहे. गावामध्ये येऊन तुम्हाला हे बोर्ड बघायला, हे पोस्टर बघायला भेटतील. तर ह्या पोस्टरमधून तुम्ही, तर ह्या पोस्टरजवळ आलात तर पोस्टरपासून राईट साईडला तुम्हाला जायचं आहे प्रबलगडला आणि लेफ्ट साईडून जायचं आहे कलावंती दुर्गाला. तर चला आता मग लेफ्ट घेतोय आणि कलावंती दुर्गासाठी जातोय. तर मित्रांनो, तुम्ही ट्रेक करत येत आहे तर तुम्हाला नेव्हिगेशन किंवा दिशा दाखवण्याची, ट्रेक कुठून आहे, कसं जायचं आहे, काय करायचं आहे, कुठला रस्ता आहे, त्यासाठी कोणाला विचारायची गरज नाही. कारण जागोजागी इथे तुम्हाला बोर्ड दिसतील. नेव्हिगेशन म्हणजे बोर्ड लावलेलीत. गडाकडे जाण्याचा रस्ता, कलावंती गडाकडे जाण्याचा रस्ता चांगला आहे, सुविधा चांगली करून ठेवली एक. चला, जंगल ट्रेक मस्त आहे पूर्ण. आम्ही प्रबलमाची सोडल्यापासून झाडांच्या खालून खालून सावलीतूनच चालतोय. पूर्ण जंगल एरिया आहे हा. तर मित्रांनो, आम्ही आता जो ट्रेक करत आलोय हा बघा कलावंतींसाठी, जो गावामधून आलोय तर हा ट्रेक आहे. आणि तुम्हाला जर कलावंती आणि प्रबलगड सोबत करायचं असेल तर कलावंती केल्यावर हा शॉर्टकट आहे, डायरेक्ट प्रबलगडसाठी तुम्ही जाऊ शकता. तिथून जायला तुम्हाला सोपं पडेल, नाही तर तुम्हाला पूर्ण फिरून फिरून जायला लागेल. तर तेवढं तुम्हाला वाचवायचं असेल तर हा शॉर्टकट आहे. तर एका माणसाची पाय वाट आहे. तर चला मित्रांनो, आपला जो 80 डिग्रीचा मेन पॅच आहे चालू झाला आता. जय श्रीराम. रोपची सुविधा चांगली आहे, धरून धरून जाऊ शकता. छत्रपती शिवाजी महाराज की जय. लहान मुलगा आता पाहिला नव्हतं कसं ते चांगलं पण आहे. जय. नको बस, चल बस ना. चला.
छोटासा बेस आहे आणि इथून आता पुढे सीड्या आहेत, ते थोडं चॅलेंजिंग वाटतंय. बघूया, आपण तर करणार सहजच. लास्ट टाइम आम्ही गेलो तिथे बसलेलो, तिथून आम्ही इकडचं शूट केलेलं, पण इकडे यायला नाही भेटला कारण ती वरतीच आम्हाला खूप टाइम लागलेला फिरायला. सो आता आम्ही इकडचं एक्सप्लोअर करतोय आणि तुम्हाला तिकडचं दाखवतो. तो बघा तो झेंडा. तर मित्रांनो फायनली पोहोचलोय आपण, बघू शकता. आता हे लास्ट आपल्याला लास्ट ॲडव्हेंचर, लास्ट आपला जो हेवी ट्रेक आहे, चढायचं आहे, रस्सी आहे, नंतर सीडी बनवली. तर चला जाऊया. जय शिवराय. जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. जय भवानी. जय शिवाजी. हरे हरे महादेव. महादेव. तर मित्रांनो तुम्ही बघितलं असेल, आम्ही आता उतरलोय आणि आता आमचा परतीचा प्रवास, आम्ही आता उतरणार इकडनं. खालचा जो मेन ट्रेक आहे तो पण उतरून मग आम्ही जाणार घरी. तर तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती की हा आता मेन ट्रेक जिथे आम्ही फोटो काढले, मी तुम्हाला दाखवतो. तिथे आहे ना, तुम्ही फोटो काढताना जरा काळजी घ्या स्वतःची, कारण आता 4 ते 5 दिवसच झाले असतील ना. 4 ते 5 दिवसात ना, 4 ते 5 दिवस झालेत. ते एक जोडपं आलेलं, ते लेडीज फोटो काढताना डायरेक्ट तिथून दरीमध्ये पडली. तर दरी तुम्हाला दाखवतो किती खोल आहे. आता विचार करा, तिथून पडली आणि तर खाली काहीच नाही, डायरेक्ट खाली पडली आणि तिच्या हाडांचा अक्षरशः चुरा झाला. काहीच एक पण हाड असा संपूर्ण राहिला नाही, सगळ्या हाडांचा चुरा झाला, सगळी हाडं मोडलेली होती तिची. आता तिथे खाली पोलीसवाले काका भेटले, तुम्ही बघितलं असेल मगाशी आम्ही येताना तुम्हाला दाखवले. त्यांनी पण सांगितलं आम्हाला की असं झालेलं. ते होते तिथे, तो इन्सिडेंट झाला तिथे होते ते. त्यामुळे तुम्ही फोटो काढताना स्वतःची काळजी घ्या फक्त, बाकी काय नाही. तर चला, आणि तुम्ही गाडावर येते ते कचरा करू नका प्लीज. तर चला निघूया. थँक्यू. तर मित्रांनो आता खरी कसोटी आहे. एवढा चढायला जेवढं खतरनाक होतं ना, तेवढं उतरायला खतरनाक आहे.
आपली बॅच आपण पोहोचल्यात जाऊ तर तर मित्रांनो फायनली पोहोचलोय आपण आता बेस जवळ. बेस पार्किंगला पोहोचलोय. बेसला डायरेक्ट पार्किंगलाच पोहोचलोय. गाडी इथल्या निघतोय आम्ही आणि आम्हाला यायला लागलाय 45 मिनिटं आणि तिकडची 20 मिनिटं पकडून 1 तास 5 मिनिटात आमचं पूर्ण गड उतरून जागाय. तर आता घरी जाऊया. चला व्हिडिओ आवडले तर लाईक शेअर सबस्क्राईब कीप लविंग कीप सपोर्टिंग. टाटा बाय बाय.